नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुलांच्या आवडीचा नाश्ता किंवा टिफिन, तो म्हणजे पास्ता. सर्वच बनवतात, सोपी अशी रेसिपी आहे, पण यात काय वेगळे? तर ते म्हणजे सुटसुटीत पास्ता कसा बनवायचा. जास्तही लगदा नको किंवा जास्तही शिजलेला नको, परफेक्ट असा आज आपण पास्ता बनवणार आहोत, जो की सर्वांनाच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढा हा पास्ता घेतला आहे. थोडासा जास्त आहे. एक 300 किंवा 350 ग्रॅम एवढा पास्ता असेल. तर वाटीच्या प्रमाणे एक 2 वाटी एवढा हा पास्ता आहे. तर यापेक्षा लहान पातळ असतो तो पास्ता, तोही तुम्ही घेऊ शकता. मी असा हा मोठा घेतला आहे. आता पास्ता उकळण्यासाठी इथे आपण एका टोपात पाणी गरम करायला ठेवूयात. यापेक्षा दुपटीनं पाणी घ्यायचं किंवा एवढा पास्ता असेल एक पाव किलो तर 1 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा एवढे मीठ घालायचे आणि अगदी थोडंसं तेल किंवा पोहे खाण्याचे 1-1.5 चमचा एवढे तेल आणि पाण्याला अगदी खळखळ अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला खळखळ उकळी आल्यावर मगच यात पास्ता घालायचा. एखाद वेळेस गडबडीत आपण काय करतो की पाण्याला आता उकळीच येत आहे तेव्हाच यात पास्ता घालतो. मग पाण्याचं तापमान इतकं कमी होऊन जातं की पास्त्याचा मग लगदा होतो. म्हणून पाण्याला अशी खळखळ उकळी आल्यावरच आणि खळखळ उकळीतच पास्ता सोडायचा आणि खळखळ उकळीवरच हा पास्ता असा शिजवून घ्यायचा. मोठ्या आचेवरच पास्ता शिजवायचा. तर आता एक पास्ता तुम्हाला दाखवते. तर आपण कसा शिजवून घेतला हे पहा. पटकन तुटतो आहे असा पास्ता शिजवायचा. थोडीशी अगदी 5% एवढी यात कसर असेल असा पास्ता शिजवायचा. म्हणजे हा अजून एखाद मिनिटानंतर पाण्यात बरोबर असा शिजून जातो. गॅस मी बंद करून दिला आणि आता हा पास्ता आपण एका चाळणीतून यातील पाणी गाळून घेऊयात. तर हे पहा, आता पास्ता आपला परफेक्ट असा शिजला आहे. अजिबात तुम्हाला लगदा दिसत नाही आहे. सुटसुटीत आणि अगदी मोकळा असा दिसतोय. एकन एक पास्ता मोजून घेतल्यासारखा. हे पहा, अगदी चिपकत नाही आहे. सुटसुटीत आणि एक एक पास्ता असा वेगळा होते हलवतोय तर. हे पहा, अगदी सुटसुटीत असा पास्ता आपला शिजला आहे. एकन एक पास्ता वेगवेगळा आहे. हे जे पाणी आहे तर ह्या पाण्याचाही आपण थोडासा उपयोग करणारच आहोत. यावर झाकण ठेवून आता हे पाणी थोडंसं बाजूला ठेवूयात आणि यासाठीचे चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात. जर अजून पास्ता बनवायला तुम्हाला वेळ असेल तर पास्त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं, म्हणजे एकमेकाला चिपकणारही नाही आणि शिवाय जास्त लगदाही मग होत नाही. तर मी तेल न लावता असाच पास्ता ठेवला आहे. आपण अगदी खळखळ पाण्यात उकळून घेतला होता आणि सुटसुटीत असा आपला पास्ता आधीच आहे. किंवा जास्तच तुमच्याकडून पास्ता शिजला असेल तर थोडंसं थंड पाण्यातून काढून घ्यायचा. म्हणजे यावरच गाळणीमध्येच थोडंसं गार पाणी टाकायचं थंड आणि पाणी निथळून घ्यायचं. म्हणजे अगदी पास्ता सुटसुटीत असा होईल. आता इथे एवढ्या पास्त्यासाठी 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे मी कांदे घेतले आणि बारीक असे सर्व कांदे चिरून घेतले. आता यासाठी टोमॅटोसुद्धा आपण एक 2 ते 3 एवढे टोमॅटो घेऊयात आणि चिरून घेऊयात. तर टोमॅटो आधी इथे मी काही भाज्याही घालणार आहे. तर तुमच्या आवडीनुसारही तुम्ही भाज्या यात घालू शकता. मी इथे शिमला मिरची, मटार, गाजर घालणार आहे. मटारही तुम्हाला नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल, पण मटारमुळेही अजून पास्ता छान लागतो. मुलंही मग आवडीने खातात. तर गाजरही अशा बारीक फोळींमध्ये मी चिरून घेतले आणि त्यानंतर टोमॅटोही बारीक असे चिरून घेऊया. तर इथे मी 2 ते 3 टोमॅटो मध्यम ते मोठे आकाराचे असे घेणार आहे चिरून आणि त्यानंतर आता आलेही बारीक अशी चिरून घेते. एका प्लेटमध्ये अजून 2 टोमॅटो मी चिरून ठेवले आहेत आणि त्यानंतर अगदी थोडेसे यात ताजे हिरवे मटार घेतले आहे. तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं थोडंफार प्रमाण कमी अधिक करू शकता. तर इथे गाजरही मी अगदी बारीक फोडींमध्ये आणि आलेही बारीक असे कापून घेतले. हवं तर तुम्ही यात लसूणही घालू शकता. माझ्याकडे लसूण संपला होता. आले आणि लसूणमुळे पास्त्याला अजूनच छान चव येते. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली, यात तेल घातले आणि तेलासोबतच एक बटरचा तुकडा. तेल गरम झाल्यानंतर बटरही यात वितळले की अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात आणि जिरे फुलल्यानंतर लसूण घालत असाल तर बारीक असे लसणाचे काप लालसर झाल्यावर मगच चिरलेला कांदा घाला. आता कांदाही चांगला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. कांदा चांगला मऊ होत आला की तेव्हा यात किसलेले आले घातले
आणि आलेसुद्धा यात परतवून घेऊयात. आपण जर लसणानंतरच किसलेले आले घातले तर मग भांड्यालाही आले फार चिकटून जातं आणि चांगलेही परतल्या जात नाही किंवा फारच मग करपल्यासारखं होतं. तर कांदा घातल्यानंतर मगच किसलेले आले घालायचे आणि आलेही परतवून घेतल्यानंतर आता यात भाज्या घालूयात आणि भाज्या अर्धा ते 1च मिनटं परतवायच्या मोठ्या आचेवर. हवं तर आधी तुम्ही टोमॅटोही घालू शकता. भाज्या 1 मिनटं अशा परतल्यानंतर मोठ्या आचेवर आता यात घालूया चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटोसोबतच आता मीठ घालूयात, म्हणजे भाज्याही हिरवगारच राहतील आणि टोमॅटोही चांगला लवकरच मऊ होईल. तर हे पहा टोमॅटोचंही चांगलंच पाणी झालं, चांगले मऊ झाले आहेत. मध्यम ते मोठ्या आचेवर टोमॅटोसुद्धा चांगले परतवून घ्यायचे. अगदी टोमॅटो यात दिसणार नाही इतपत चांगलं हे परतवायचं, पण मोठ्या आचेवर म्हणजे भाज्यासुद्धा मग क्रंची अशा राहतात. तर हे पहा सर्व आतपर्यंत शिजले आहे. भाज्याही आणि टोमॅटोही अगदी मऊ झाला, पाणी झालं टोमॅटोचं. तेव्हा यात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद घालूयात. त्यानंतर घालूयात अगदी थोडीशी मिरची पावडर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. तर अगदी थोडासा मी इथे गरम मसाला घातला आणि पावडर मसालेही चांगले परतवून घेऊयात. पावडर मसाले चांगले मध्यम ते मंद आचेवर परतल्यानंतर यात घालूया 1 चमचा एवढे चिली सॉस आणि अर्धा चमचा एवढा सोया सॉस. आता सॉस घातल्यावरही मंद आचेवर हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता यात मी 1 चमचा एवढं जे आपण पाणी काढून ठेवलं होतं तेही मी यात घातलं. व्हिडिओ थोडासा स्किप झाला माझ्याकडून. जे आपण पास्ता उकळण्याचं पाणी होतं ते सुद्धा मी इथे 1 ते 1.5 चमचा एवढे घातले, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे अशी दाटसर होते आणि सर्व पास्त्याला एकसारखी लागली जाते. म्हणून 1 ते 1.5 चमचा एवढंच ते पास्त्याचं उकळलेलं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा परतवल्यानंतर मग यात पास्ता घालून चांगलं हे मध्यम आचेवर एकसारखं मिक्स करून घेऊयात. आता भाज्यांसोबत चांगलं हे परतवून घेतलं. तर हे पहा अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलंच परतवल्यानंतर आता अजिबात हा पास्ता असा लगदा झालेला नाही, अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा दिसतोय. हे पहा एकूण एक पास्ता मोजून घेऊ इतका सुटसुटीत. वरून चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम पास्ता सर्व करूयात. आतपर्यंत पास्ता शिजलेलाही आहे आणि अगदीच लगदा झाला नाही, इतका मस्त सुटसुटीत आणि टेस्टी असा हा पास्ता आहे. तर हे पहा अगदी मिक्स करतो आहे तर एकही पास्ता एकमेकाला चिपकलेला नाही, वेगवेगळे असे पास्ते दिसत आहेत. आणि तेवढाच मसालासुद्धा चांगलाच पास्त्याला कोट झाला आहे. जास्त काही आपण मसालेसुद्धा घातले नाही तरीसुद्धा तेवढाच टेस्टी असा पास्ता आपला तयार झाला आहे. एकदा या पद्धतीने करून पहा. एक छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.